तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, ईश्वरीने वल्लरीचं फोनवरील बोलणं ऐकताच वाऱ्याच्या वेगाने जात अर्णवला कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यापासून थांबवलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, कशा पद्धतीने अर्णवला आता एवढ्या मोठ्या प्लॅनमध्ये अडकवलेलं असतं. अर्णवचं घरदार त्या डीलसाठी पणाला लागलेलं असतं. पण आता ही डील जी अर्णवला आपल्या कंपनीला मोठी करण्यासाठी हवी असते, पण तीच डील त्याला लयाला लावणार असते, त्याला पूर्णपणे धुळीत मिळवणार असते, हे अर्णवला काही माहिती नसतं. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, जेव्हा या गोष्टी ईश्वरीच्या लक्षात येतात तेव्हा ईश्वरी अर्णवला थांबवते आणि एवढं मोठं संकट जे आता राजशिर्क्यांच्या घरावरती येणार असतं, ते संकट ईश्वरीमुळे दूर झालेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे सात्विक फॅशन ही कंपनी 1200 कोटींची आहे. पण अर्णवला आपला बिझनेस इंटरनॅशनल लेवलला आता पोचवायचा आहे आणि म्हणून तो आपल्या जे आता बोर्ड ऑफ डिरेक्टरचे मेंबर असतात त्यांना मीटिंगमध्ये सांगतो की आपल्याला हा बिझनेस वाढवायचा आहे. तो आता 1200 कोटी नाही तर 12,000 कोटींपर्यंत आपल्याला पोचवायचा आहे, असं अर्णव त्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी म्हणत असतो. तेव्हा ते लोक म्हणतात की अचानकपणे फॉरेनवरून हे डेलिगेट्स येतात काय, ते आपल्याला इथे एवढी मोठी ऑफर देतात काय, आणि 7 दिवसांमध्ये त्यांना चांगल्या क्वालिटीचा फॅब्रिक हवा आहे, चांगल्या क्वालिटीचा त्यांना माल हवा आहे आणि त्यांना लगेचच्या लगेच लॉन्चिंग करायचं आहे. मग इतक्या उशिरावरती, इतक्या म्हणजे लास्ट मोमेंटला ते लोक आपल्याकडे कसे काय आले? तेव्हा इथे आता अर्णवने घडलेला संपूर्ण प्रकार त्यांना सांगितलेला असतो की ते अचानकपणे आले आणि त्यांनी आपल्याला ऑफर दिली आहे की इथे आता बिलियनमध्ये त्यांना बिझनेस करायचा आहे आणि एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट त्यांना सात्विक फॅशनला द्यायचं आहे. आणि छोटी मोठी ऑफर नाही आहे, त्यांचं हे कॉन्ट्रॅक्ट 1 बिलियनचं आहे, 1 बिलियन. तेव्हा ईश्वरी आता ही गोष्ट ऐकून तिला आनंद होतो आणि त्याचबरोबर ही गोष्ट अर्णवने आपल्या बोर्ड ऑफ डिरेक्टर मेंबरला सुद्धा सांगितलेली असते की 1 बिलियनचं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि ते फॉरेनवरून आलेले जे लोक आहेत त्यांना आपल्याबरोबर सात्विक फॅशन बरोबरच बिझनेस करायचा आहे. त्यांनी दुसऱ्यासुद्धा कंपनीला हे काम दिलं होतं, पण त्यांची क्वालिटी ही त्यांना आवडली नाही, म्हणून लास्ट मोमेंटला त्यांनी ती रिजेक्ट केली आणि त्यांनी आता आपल्याबरोबर बिझनेस करायचं ठरवले. पण इथे आता बोर्ड ऑफ डिरेक्टरचे जे मेंबर असतात ते म्हणतात की ही कंपनी जरी फॉरेनची असली आणि खूप मोठ्या प्रमाणात ते आपल्याबरोबर इथे आता कॉन्ट्रॅक्ट करणार आहेत, 1 बिलियनचं कॉन्ट्रॅक्ट आहे, या सगळ्या गोष्टी मान्य असल्या तरीसुद्धा नवीन कंपनीवरती आपण इतक्या पटकन विश्वास कसा काय ठेवायचा? आणि आपली कंपनी ही सगळ्यात मोठी कंपनी आहे, पण शेवटीला 1200 कोटी रुपयाचा आपला बिझनेस आहे. तेव्हा अर्णव म्हणतो म्हणूनच मला तो 12,000 कोटींपर्यंत न्यायचा आहे आणि जर आपण हे कॉन्ट्रॅक्ट घेतलं आणि थोडी मॅनपॉवर वाढवली, जास्तीचं काम केलं, तर आपण त्यांना पाहिजे ती डील आपण 7 दिवसांमध्ये पूर्ण करू शकतो. आणि मला असं वाटतं की जर आपण ही डील क्रॅक केली आणि त्यांनी दिलेली ऑफर आपण स्वीकारली तर इंटरनॅशनल लेवलला आपले क्लायंट असतील आणि त्याचा सात्विक फॅशनला फायदाच होणार आहे ना. तेव्हा अर्णव म्हणतो की मला असं वाटतं आपण ही डील, आपण ही ऑफर स्वीकारली पाहिजे. हवं तर मी स्वतः जबाबदारी घेतो, तुमच्यावरती कुणावरती कसलंही पालट येणार नाही, संपूर्ण जबाबदारी ही माझी असणार आहे. तेव्हा इथे आता जे बोर्ड ऑफ डिरेक्टरचे मेंबर असतात त्यांना थोडं हे रिस्की वाटत असतं. जर पुढे जाऊन या कंपनीने आपल्याला फसवलं आणि त्यांनी आपला माल खरेदी नाही केला, आपण तयार केलेलं फॅब्रिक त्यांनी जर नाही स्वीकारलं, तर आपलं खूप मोठं नुकसान होईल. तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी इथे आता मॉर्गेज कराव्या लागणार आहेत, आपले सगळे इन्व्हेस्टमेंट आपल्याला मॉर्गेज करावे लागणार आहेत. तेव्हा अर्णव म्हणतो हो मला माहिती आहे आणि मी ती रिस्क घ्यायला तयार आहे. माझं घर जरी जरा मला इथे आता मॉर्गेज करावं लागलं ना तरीसुद्धा मी ते करायला तयार आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो दादा, अरे एवढी मोठी गोष्ट करायची गरज नाही आहे. तेव्हा इन्व्हेस्टर म्हणतात नाहीतर काय, म्हणजे बोर्ड ऑफ डिरेक्टर म्हणतात नाहीतर काय, म्हणजे घरदार इथे सगळं पणाला लावून आपल्याला खरंच ही एवढी मोठी डील स्वीकारायची गरज नाही आहे, ज्यासाठी आपल्याला सगळं होत्याचं नव्हतं करावं लागेल. तेव्हा अर्णवला इथे सात्विक फॅशन आता आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल लेवलला न्यायचा असतो आणि त्यासाठी त्याला रिस्क घ्यायचीच असते. तो म्हणतो असू दे ना,
बिझनेसमध्ये आपण किती मोठमोठ्या रिस्क घेत असतो आणि ही जर रिस्क घेतली आणि जर टचवूड सगळं चांगलं झालं तर मग फायदा आपल्या सात्विक फॅशनलाच होणार आहे असं मला वाटतं. त्यामुळे आपण कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आपण जर ही डील स्वीकारली तर मला ही गोष्ट चांगली वाटते. तेव्हा इथे इन्व्हेस्टर म्हणतात, सर मला असं वाटतं की आपण घाईघाईने इतक्या लवकर हा निर्णय घ्यायला नको. आपण आजचा दिवस थांबूया. आपण हवं तर उद्या हा डिसिजन घेऊ. आपण उद्या मीटिंग बोलावूया आणि जे काही करायचं आहे ते उद्या करू. आजचा दिवस आपण थांबूया, इतक्या लवकर घाई करायला नको. तेव्हा अर्णव म्हणतो ठीक आहे. आणि अर्णव आता घरी आलेला असतो. तेव्हा तो ईश्वरीला सांगतो की आपले बोर्ड ऑफ डिरेक्टरचे मेंबर यांना टेन्शन आलं आहे की म्हणजे जर त्या कंपनीबरोबर बिझनेस करत असताना काही फ्रॉड झाला, आपल्याला फसवलं तर आपण खूप मोठ्या संकटामध्ये पडू शकतो. तुला काय वाटतं मिसिंदर, हा एवढा मोठा डिसिजन घेऊन मी खूप मोठी चूक करतोय का? जर त्या लोकांचं मी ऐकलं नाही आणि माझ्या इथे आता म्हणजे स्वतःच्या बळावरती जर मी हा निर्णय घेतोय आणि पुढे जाऊन माझा निर्णय चुकला तर माझ्यामुळे सगळे संकटात येतील, असं सुद्धा आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर मला माहिती आहे तुम्ही हा डिसिजन आपल्या कंपनीसाठी घेताय आणि आपल्या लोकांसाठीच घेताय. जर पुढे जाऊन आपल्याला चांगला फायदा झाला तर सगळ्यांसाठीच तो फायदा असेल. हे तुमच्या लक्षात ठेवूनच तुम्ही बोलताय, मला मान्य आहे. पण कधीकधी आपण आजूबाजूच्या लोकांचं पण ऐकलं पाहिजे आणि जर नाही ऐकलं तर मग गोष्टी आपल्या हातातून सुद्धा निसटून जातात की काय असं वाटायला लागतं. त्यामुळे तुम्ही आता कन्फ्यूज झालात. तुम्हाला असं वाटतंय की बोर्ड ऑफ डिरेक्टरचं ऐकू की माझ्या मनाचं. पण सर मी आताही तुम्हाला तेच सांगेन जे मगाशी सांगितलं. तुम्ही तुमच्या मनावरती हात ठेवा, डोळे मिटा आणि सांगा की तुम्हाला मनापासून काय वाटतं. तुम्ही ही डील, तुम्ही ही ऑफर स्वीकारावी की नाही? तेव्हा अर्णव म्हणतो, मला तेच वाटते की आपण स्वीकारावी. आपण मॅन पॉवर वाढूया, जास्तीचे वर्कर हायर करूया. त्याचबरोबर जास्तीचं तास काम करून त्यांना आपण ओव्हरटाईमसुद्धा वाढवूया आणि लवकरात लवकर ही डील आपण पूर्ण करूया. त्यानंतर आपण त्यांच्याबरोबर आता हे कॉन्ट्रॅक्ट करतोय. त्यांनी जर आपल्याला फसवलं तर बाकीच्या गोष्टी कायदेशीररित्या असतात, इन्शुरन्स वगैरे सुद्धा आहे. त्यामुळे जरी काही झालं तरी या सगळ्यातून कसं बाहेर पडायचं याचा विचारसुद्धा मी करून ठेवला आहे. आणि त्याच्यामध्ये मला एक महत्त्वाची गोष्ट करावी लागेल. आपलं हे घर आहे ना, ते सुद्धा मला मॉर्गेज करावं लागेल. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर घर पण? तेव्हा तो म्हणतो, हो, कारण का रक्कम मोठी आहे, काम आपल्याला वाढवावं लागणार आहे. तेव्हा इथे ईश्वरी आता म्हणते की तुम्ही जो पण निर्णय घ्याल ना अर्णव सर, मी तुमच्याबरोबर आहे. खरंच मी तुमच्याबरोबर आहे. तुम्ही जो डिसिजन घ्याल तो मला मान्य असणार आहे. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणते, आणि आपण जेव्हा दोघेजण एकत्र असतो तेव्हा आपल्यावरती कुठलंच संकट येत नाही, बरोबर ना? आणि आलं तरी त्या संकटातून कसं बाहेर पडायचं ते आपल्याला माहिती आहे. तेव्हा इथे अर्णव बरोबर ईश्वरी असते, त्यामुळे तो रिलॅक्स असतो. त्याला माहिती आहे कुठलीही परिस्थिती असली तरी ईश्वरी माझ्या नेहमी बरोबर असते, खंबीरपणे पाठीशी असते. आणि त्यानंतर मग इथे ही गोष्ट आता मामीला समजलेली असते. तेव्हा मामी सगळ्यांसमोर उभी राहते आणि म्हणते की आई, ऐकताय का तुम्ही? आपल्या सात्विक कंपनीला एक खूप मोठे आता इंटरनॅशनल डीलर आलेले आहेत. त्यांना आपल्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट करायचं आहे आणि ते 1 बिलियनचं आहे. पण त्यासाठी अर्णव आता खूप मोठी रिस्क घेतोय. त्याने सगळं काही पणाला लावलेलं आहे, अगदी हे राहतं घरसुद्धा. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मामी पुढे जाऊन जर फायदा झाला तर आपण याच्यापेक्षा मोठं काहीतरी करू शकतो. तिथेच किती दिवस आपण अडकून पडायचं आहे? मोठा विचार करायला नको का? तेव्हा इथे मामी म्हणते, अर्णव मोठा विचार कर ना बाळा, कोण नको म्हणतंय? पण माझं असं म्हणणं आहे की तुला जे काही करायचं आहे ना, तू स्वतःच्या बळावरती कर. त्यासाठी आम्हाला पणाला लावू नकोस. हे घर तरी राहू दे, राहतं घर तू पणाला लावू नये असं मला वाटतं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की ठीक आहे, घर मी नाही लावणार. माझ्या बाकीच्या ज्या काही आता इन्व्हेस्टमेंट आहेत त्या सगळ्या मी लावणार आहे. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मामीने अर्णवला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की घराचं नावसुद्धा घेऊ नकोस. आणि सगळेजण थोडे टेन्शनमध्येच असतात, कारण का अचानकपणे फॉरेनचे लोक येतात काय, एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट 1 बिलियनचं देतात काय, आणि त्याच्यानंतर काय तर 7 दिवसांमध्येच आम्हाला ऑर्डर पूर्ण हवी आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की सरांना वाटतंय की बिझनेस मोठा होवा आणि ही चांगली गोष्ट आहे. पण जर पुढे जाऊन खरोखरच त्या लोकांनी फसवलं तर, लोकांनी या परिस्थितीचा गैरफायदा घेतला तर, घाई करतोय का आम्ही हा निर्णय घेऊन, असा ईश्वरी विचार करत असते.
आणि त्या दिवशी ईश्वरी पूर्णपणे टेन्शनमध्ये सुद्धा असते. आणि तेवढ्यातच इथे वल्लरीला एक फोन येतो आणि वल्लरी पटकन तिथून सटकते. आणि तो फोन आलेला असतो सौदामिनी देशमुखचा. आणि सौदामिनी म्हणते की वल्लरी, काय चाललंय हे तुझं? अर्णव काय म्हणतोय? त्याच्याकडे जे फॉरेनचे लोक आलेले आहेत कॉन्ट्रॅक्टसाठी, अर्णव कॉन्ट्रॅक्ट द्यायला तयार झालाय ना? स्वीकारणार आहे ना त्यांचं कॉन्ट्रॅक्ट? तेव्हा वल्लरी म्हणते, मूर्ख झालाय तो. त्यांचं कॉन्ट्रॅक्ट स्वीकारायचं त्याने ठरवलंय आणि त्याचबरोबर त्याने सगळं काही पणाला लावलंय. अरे 1 बिलियनचं कॉन्ट्रॅक्ट देत आहेत, ह्याने कशाला घ्यायचं? आणि जर त्या लोकांनी फसवलं तर? आणि त्याच्यामध्ये घरदार पणाला लावतोय. मी सांगितलं त्याला घराचं नाव घ्यायचं नाही. तेव्हा सौदामिनी म्हणते, वेडी आहेस का तू? अगं घेऊ दे ना घरादाराचं नाव, तू कशाला काळजी करतेस? घर जरी गेलं तरी तू रस्त्यावरती येणार नाही, ही जबाबदारी माझी. मी माझं एक घर तुला देईन, कळलं तुला? तेव्हा वल्लरी म्हणते, पण तुम्ही हे सगळं का बोलताय? तुमचा काय संबंध? तेव्हा सौदामिनी म्हणते, माझाच तर सगळा संबंध आहे ना. या सगळ्या गोष्टी मीच घडवून आणल्यात, कळते का तुला? त्यामुळे अर्णवला सगळं काही पणाला लावू दे. अर्णव रस्त्यावरती येईल ना, तेव्हाच तर माझा बदला पूर्ण होईल ना. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, अच्छा अच्छा, म्हणजे सात्विक फॅशन आणि हे सर्व लोक रस्त्यावरती यावेत म्हणून तुम्ही ते फॉरेनचे डेलिकेट्स तयार केलेत का? तेव्हा सौदामिनी म्हणते, मग कुणी केले? आणि हे सगळं मी एकटीने केलेलं नाही आहे, मला राकेशने सुद्धा ह्या प्लॅनमध्ये मदत केली. आम्ही सगळ्या गोष्टी घडवून आणल्यात आणि तू कशाला उगाच वाट लावतेस? अर्णवला जे करायचं आहे ते करू दे. ते लोक जेव्हा रस्त्यावरती येतील ना, तेव्हा आमच्या दोघांचा इथे बदला पूर्ण होईल. त्यामुळे तू फक्त अर्णव जे करतोय त्याला करू दे. तू रस्त्यावरती येणार नाही ही संपूर्ण जबाबदारी मी घेते ना. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, ठीक आहे, बरं झालं तू मला फोन करून सांगितलंस. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीने मामीचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. त्यानंतर ईश्वरी काही बोलत नाही, ती गप्प राहते. आणि नंतरला वल्लरी फोन करते अर्णवला. अर्णव तोपर्यंत गेलेला असतो आणि ती फोन करते आणि म्हणते की अर्णव, तुला आता ह्या कॉन्ट्रॅक्टसाठी जे काही करायचं आहे ना ते कर बाळा. मगाशी मी थोडी स्वार्थी झाले होते, स्वार्थी विचार करत होते. पण जर आपल्या बिझनेससाठी आपल्याला आपलं घरदार पणाला लावायचं असेल आणि तो निर्णय तुझा आहे, तर मग मी कोण आहे नाही म्हणणारी? त्यामुळे करा अर्णव, तुला जे काही करायचं आहे ते कर, आम्ही तुझ्याबरोबर आहोत. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही ठीक आहे मामी, पण आता मी खरं सांगतोय, मी आता घर आपलं मॉर्गेज नाही करणार आहे, असं त्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि तेव्हा इथे ईश्वरीने आता वल्लरीचं आधीचा टोन आणि नंतरचा टोन हा बघितलेला असतो. तेव्हा तिच्या लक्षात येतं की माझा अंदाज खरा आहे, मामी सौदामिनीच्या अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहे. आणि त्यानंतर इथे वल्लरी अर्णवला फोन करते, पण अर्णव आता मीटिंगमध्ये असतो आणि अर्णवने निर्णय घेतलेला असतो की आपण हे जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे ते स्वीकारतोय. मला वाटते की आपण स्वीकारायला पाहिजे. इंटरनॅशनल लेवलला आपली कंपनी गेली पाहिजे, त्यामुळे आपल्याला फायदाच होईल. आणि त्यामुळे इथे जे आता बोर्ड ऑफ डिरेक्टरचे मेंबर असतात, काहींना हे मान्य नसतं, पण ते आता अर्णवच्या विश्वासावरती विश्वास ठेवतात आणि म्हणतात की ठीक आहे, जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही प्लीज हे सगळं स्वीकारा. तेव्हा ईश्वरी तिथून बाहेर पडते आणि ईश्वरी तिथून बाहेर पडल्यानंतर ती बघते तर काय, सौदामिनी देशमुख बरोबर काही लोक असतात आणि ती त्यांच्याबरोबर हात मिळवणी करत असते. आणि त्यांच्याबरोबर हात मिळवणी करत असताना ते एकमेकांना भेटत असताना आता ईश्वरीने बघितलेलं असतं. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, आता ईश्वरी रिक्षाने तिथे पोचणार असते आणि ती तिथे जाऊन आता अर्णवची मीटिंग संपायची वाट बघत असते. बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग होणार असते, त्यानंतर फॉरेनचे लोक असतात, क्लायंट असतात, त्यांच्याबरोबर मीटिंग होणार असते. ईश्वरी बाहेर वाट बघत असते आणि त्यानंतर ईश्वरी अर्णवला भेटायच्या आधीच फॉरेन डेलिकेट्स तिथे पोचलेले असतात. आणि तेव्हा ईश्वरी त्या लोकांना बघते आणि तिला आठवतं की ह्या लोकांना तर मी आता सौदामिनी देशमुख बरोबर बघितलं. हे लोक बोलत होते, हसत होते, खिदळत होते आणि हे लोक इथे काय करतायत? म्हणजे अर्णव सर यांच्याबरोबरच कॉन्ट्रॅक्ट साईन करणार आहेत का? आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी अगदी योग्य वेळी ऑफिसला गेलेली असते आणि ती म्हणते, अर्णव सर मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. आणि ती म्हणते, सर आता जे लोक तुमच्याजवळ येऊन बसलेत ना, त्या लोकांना मी सौदामिनी देशमुख बरोबर बघितलं आणि हे बघा त्यांच्याबरोबर हे हात मिळवणी करत होते. कदाचित आपले जे बोर्ड ऑफ डिरेक्टरचे मेंबर आहे ते बोलतायत ते खरं आहे. या लोकांनी जर आपल्याला तिच्या सांगण्यावरून फसवलं तर? त्यामुळे तुम्ही घाई करू नका, विचार करा, कारण इथे प्रश्न आपल्या कंपनीचा आहे, सात्विक फॅशनचा आहे
आणि सात्विक फॅशन सौदामिनीच्या हातून आपण काढून गेले तर ती रागाच्या भरात कुठल्याही खालच्या बातीला जाऊ शकते असं मला वाटतं. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे, बरं झालं तू त्यांना बघितलंस आणि हे लगेच मला सांगितलंस. आता आपल्याला योग्य तो निर्णय घेता येईल. आणि प्रेक्षकांनो, इथे आता मामीचं फोनवरील बोलणंसुद्धा ईश्वरीने अर्णवला सांगितलेलं असतं की हे सगळं सौदामिनी देशमुखनेच केले, कारण मामीला त्यांचा फोन आला होता. आणि तुम्हाला तर माहिती आहे मामीची आणि तिची ओळख ही आधीपासून आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, अशा रीतीने इथे आता ईश्वरीने अर्णवला कॉन्ट्रॅक्टवरती साईन करायच्या आधीच थांबवलेलं असतं आणि अर्णवने फॉरेनचे जे क्लायंट आलेले असतात त्यांना आता नकार दिलेला असतो. इतक्या शॉर्ट नोटीसवरती आम्ही एवढी मोठी ऑर्डर पूर्ण नाही करू शकणार, कारण प्रश्न फक्त माझ्या एकट्याचा नाही आहे, प्रश्न माझ्या कंपनीचा आहे, माझ्या सर्व वर्कर्सचा आहे. त्याचबरोबर माझे बोर्ड ऑफ डिरेक्टर या लोकांचं जे म्हणणं आहे ते मला मान्य आहे आणि आम्ही हे कॉन्ट्रॅक्ट स्वीकारणार नाही असं म्हणून अर्णवने हे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलेलं असतं. आणि आपली सात्विक फॅशन आणि आपलं घरदार, आपली इन्व्हेस्टमेंट ही वाचवलेली असते. आणि सौदामिनी देशमुख वल्लरी यांचा कारस्थानी हा जो काही प्लॅन असतो तो पूर्णपणे उधळून लावलेला असतो.